तृतीय अध्यायाचा विचार करत असताना भगवंताला दोन निष्ठा अर्जुनाला सांगितल्या, एक कर्मनिष्ठा आणि दुसरी ज्ञाननिष्ठा. या प्रत्येकाचा अधिकारी वेगळा वेगळा आहे. दोन्ही निष्ठा वेगवेगळ्या आहेत. ज्ञाननिष्ठा ही याचा अधिकारी सांख्य मोक्ष साधक व कर्मनिष्ठेचा अधिकारी हा जो पामर किंवा विषय. आपण विषय पाहिला वस्तुतः चार प्रकारची जी काही व्यक्ती आहेत, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. यातील पहिले जे तीन आहेत हे तीन अधिकारी होऊ शकतात, परंतु एक जो तत्वज्ञ आहे तो कशाचाच अधिकारी नाही. आपण शास्त्रानुसार विचार करत असताना अंतःकरणामध्ये तीन प्रकारचे दोष आहेत. एक मल, द्वितीय विक्षेप आणि तृतीय आवरण. यापैकी तीनही दोष ज्याच्या अंतःकरणात आहेत, म्हणजे मल आणि विक्षेप हे ज्याच्या अंतःकरणात आहेत, अशी व्यक्ती असते पामर व्यक्ती. पामर व्यक्तीच्या अंतःकरणात मलही आहे आणि विक्षेपही आहे, पाप करण्याची वासनाही आहे आणि चित्त चंचलही आहे. हे दोन्ही दोष प्रथम आवरण तर असणारच, परंतु हे तीनही दोष ज्याच्या अंतःकरणात आहेत अशा व्यक्तीनं आपल्या उद्धाराकरिता क्रमानं वाटचाल करावी. या हेतूने शास्त्र पामर व्यक्ती करता आपल्या अंतःकरणातील
पाप वासना निवृत्त व्हावी म्हणून निष्काम कर्माचं विधान करतं. त्याच्याकरिता हा कर्मयोग आहे. पुन्हा ज्याच्या अंतःकरणातील पाप वासना तर निवृत्त झाली, परंतु विक्षेप अजून अवशिष्ट आहे, अशा व्यक्तीच्या अंतःकरणातील चांचल्यता निवृत्त व्हावी, ते चांचल्य निघून जावं, याकरिता शास्त्र दुसरी साधना म्हणजे उपासना सांगतं. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये केवळ असा जो कर्म करून पापवासना निवृत्त झालेली आहे, परंतु मन चंचल आहे, असा पुरुष जो विषयी आहे, त्या विषयी करिता उपासना शास्त्र सांगतं. आणि ज्याच्या अंतःकरणातून मन निघून गेला, विक्षेपही निघून गेला, बस केवळ आवरण अवशिष्ट आहे, अशी व्यक्ती जिज्ञासू होऊ शकते. त्या जिज्ञासू करता अज्ञान योग, असा जिज्ञासू तो संख्या, त्याच्याकरता ज्ञान योग आणि निष्ठा प्राप्ती होते, हे सांगितलं. या तिघांचा विचार केला असता या ठिकाणी भगवान परमात्मा दोनच निष्ठा आहेत असे सांगतात. मग आपण विचारानुसार तर 3 निष्ठा दिसतात. तर एक निष्ठा गेली कुठे? उपासना. उपासना ही सुद्धा मानसिक कर्म असल्यामुळे उपासनेचा कर्मामध्येच अंतर्भाव करून भगवान परमात्म्याने 2 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. एक कर्मनिष्ठा आणि द्वितीय ज्ञाननिष्ठा. तत्पश्चात कोणी म्हणेल मी प्राप्त कर्माचा त्याग करून शुद्ध कर्माचा त्याग करणं म्हणजेच ज्ञाननिष्ठा प्राप्त करणं, तर भगवान बोलतात कारण की कर्माचा त्याग केवळ केल्याने नैष्कर्म्याची प्राप्ती होत नाही. केवळ कर्म सोडून दिल्यानं तो कधीही सिद्धीला प्राप्त होत नाही. याकरिता पूर्वश्लोक आला, न कर्मणामनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोश्रुते न च संन्यासनादेव सिद्धीं समधी गच्छति. केवळ कर्म सोडल्याने मनुष्य सिद्धीला प्राप्त होत नाही. आपण ज्या स्थितीत आहोत ती स्थिती, त्या स्थितीतून हळूहळू पुढे जाऊनच त्याच्या पार जाऊ शकतो, एकदम सोडून जाऊ शकत नाहीये. का? भगवान बोलतात हे आपले जे कर्म आहेत ते आपल्या अधीन असते तर आपण सोडले असते. आपल्या अधीन कर्म करणंही आपल्या अधीन नाही आणि कर्म सोडून देणं सुद्धा आपल्या अधीन नाही. का? बरं कोणाच्या अधीन आहे? भगवान बोलतात प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे मनुष्य प्रकृतीच्या गुणांकडून नित्य कर्म करविला जातो. हेच सांगण्याकरता 5 श्लोकाचा आरंभ करतात. पहा, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. अन्वय ही कश्चित क्षणम अपि अकर्मकृत जातु न तिष्ठति. ही प्रकृतिजैः गुणैः अवशः कर्म सर्वः अवशः कर्म कार्यते. अर्थ ही पूर्वी न च संन्यासनादेव सिद्धीं समधी गच्छति, याला हेतू सांगतात. ही म्हणजे कारण की कश्चित म्हणजे कोणीही, चित हा अप्यर्थ प्रत्यय आहे, कोणी सुद्धा. क्षणम अपि क्षणभर देखील, जातु म्हणजे कदाचित कधीही, अकर्मकृत न तिष्ठति कर्म करताना राहत नाही, तर नित्य कर्म करतच असतो. कोणीही एक क्षणभर सुद्धा कधीही कर्म करताना राहत नाही.
कर्म न करता कर्म न करता राहत नाही, तर नित्य कर्म करत असतो. का? उदाहरण ही त्याचं उत्तर देतात. ही म्हणजे कारण की प्रकृतीचे गुणही अवशः सर्व कर्म कार्यते. प्रकृतीजन्य गुणांकडून अवशः परतंत्र झालेले सर्व लोक कर्म कार्यते कर्म करविले जातात. अर्थात प्रकृतीजन्य गुणांकडून यांच्याकडून कर्म करवलं जातं. जरी मनुष्याची इच्छा नसली तरी मनुष्य हा कर्म करतच राहतो. जसं एखाद्या गाडीत बसलो तर आपली कुठे जाण्याची इच्छा नसली तरी तिथे गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ज्यांना बांधून घेऊन जातात त्यांची इच्छा नसते की एका ठिकाणावरून अन्य ठिकाणी जावं, परंतु आधीन दुसऱ्यांच्या असल्यामुळे त्याचं चलन वलन जसं घडतं तसंच मनुष्य हा प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे त्या एक क्षणभर सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. मग कर्म करायची झाले तर मनुष्यानं ठरवायचं की कर्म कोणती करायची. कर्म तर होणार, ती चांगली होणार आणि वाईटही होणार. वाईट किंवा चांगली यापैकी कर्म हे नित्य होत असतात. मग करणं किंवा न करणं हे मनुष्याच्या हातात नाहीये, ती प्रकृती करवते. बस चांगलं करायचं की वाईट करायचं एवढं मात्र मनुष्याच्या हातात आहे. याविषयी आपण आता श्री ज्ञानोबा काय बोलतात त्यानुसार विचार पाहूया. जम प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. पहा अन्वय. जम प्रकृतीचे अधिष्ठान तम सांडी मांडी हे अज्ञान. सरळ असे जे ते चेष्टा आपैसी गुणाधीन असे. अर्थात जम म्हणजे जोपर्यंत प्रकृतीचे अधिष्ठान म्हणजे प्रकृतीचा आश्रय आहे. तम सरळ सरळ शब्दार्थ. जम म्हणजे जोपर्यंत प्रकृतीचा आश्रय आहे. तम सांडी मांडी हे अज्ञान. तोपर्यंत मी कर्म टाकतो, मी कर्म सोडून देतो, मी कर्म मांडी, मी कर्म करतो, हे अज्ञान आहे. हे बंद कर. जम प्रकृतीचे अधिष्ठान. सरळ जोपर्यंत प्रकृतीचा आश्रय आहे. तम म्हणजे तोपर्यंत. सांडी म्हणजे मी कर्म टाकतो, सोडून देतो. कर्म टाकणं किंवा मांडी किंवा कर्म करणं हे अज्ञान, हे अज्ञानीपणा आहे. अर्थात असमजूतपणा आहे. तर ते अज्ञान नाही, आत्मविषयक अज्ञान नाही. मी कर्म टाकतो आणि न टाकतो हे बोलणं अज्ञानाचं आहे. कारण जे म्हणजे कारण की ते चेष्टा आपैसी गुणाधीन असे. ते चेष्टा म्हणजे तो व्यापार आपोआप सहज गुणांच्या अधीन असतो. म्हणजे तो व्यापार आपोआप गुणांच्या परतंत्र होऊन होत असतो. हा सरळ सरळ ओवीचा अर्थ. या ठिकाणी प्रथम पद दिलं जम प्रकृतीचे अधिष्ठान. प्रकृती म्हणजे काय? आपण प्रकृती म्हणजे कारण की शब्दशः हे लक्षात येतं. प्रक्रियते कार्याधिकम अनया सा प्रकृती. जिच्याद्वारे प्रकृष्ट रूपानं कार्याधिक उत्पन्न केले जातात तिला प्रकृती म्हणजे कार्य जिच्यापासून उत्पन्न होतं
तिला प्रकृती आहे. संपूर्ण जगत जिच्यापासून उत्पन्न होतं ती आहे प्रकृती. ही प्रकृती म्हणजे यद्यपि प्रकृती शब्दानं साक्षात मायात्मिका प्रकृती उपदेशिली जाते, कारणरूप प्रकृती घेतली जाते, परंतु या ठिकाणी ती कारणात्मिका प्रकृती ग्रहण न करता आपणास त्या प्रकृतीचं जे कार्य शरीर ते या शब्दाने ग्रहण करायचं. जसं कधी व्यवहारामध्ये कार्याकरिता कारणाचा प्रयोग केला जातो. जसं आयुर्वै घृतम, आयुर्वै घृतम या ठिकाणी आयुष्य हे काय आहे? कार्य आहे. आणि कारण कोण आहे? घृत, मनुष्य काय. किंवा घृतालाच कधी इथं जर उलट आहे, घृतालाच आयु म्हटलं म्हणजे कारणावर कार्य शब्दाचा प्रयोग केला. कधी कधी कार्याला आता काय म्हणतं, तुम्ही पंगत चालवता, कधी कधी पंगत चालवत असताना सहज सहज कधी कधी भात बोलता, ते बरोबर. कधी काय बोलता, चावल चावल, है की नाही. वाढत असताना काय बोलतात कोणी कोणी, चावल पाहिजे का थोडा, घ्या चावल. चावल हे भाताला चावल नाही म्हटलं जात. म्हणजे जे शिजलेले नसतात त्यांना आपण चावल म्हणतो. परंतु परिवेशन परस्ताना वाढत असताना आपण भाताला सुद्धा कधी कधी चावल चावल या शब्दाचा प्रयोग करतो. म्हणजे कार्य कोण झाला? भात. भाताला कोणत्या शब्दाने संबोधलं? कारण. जे चावल आहे त्या कारण रूपी शब्दाने, कारणाने म्हणजे चावल या शब्दाने भाताचा बोध करवला, आहे की नाही. म्हणजे कार्याकरिता कारण शब्दाचा प्रयोग केला. तसंच या ठिकाणी प्रकृती शब्द आहे, त्या प्रकृतीचं कार्य आहे शरीर. शरीराकरिता या ठिकाणी प्रकृती शब्दाचा प्रयोग केलेला आहे. जम प्रकृतीचे अधिष्ठान म्हणजेच शरीराचे अधिष्ठान म्हणजे शरीराचा आश्रय. अधिष्ठान आपल्याला सरळ सरळ शब्द प्रयोग येतो वेदांत मतात. जे कल्पित असणाऱ्या सर्पाचं अधिष्ठान हे लक्षात येतं. म्हणजे सर्प हा विवर्त आहे आणि रज्जू हे सर्पाचं अधिष्ठान आहे. ज्या ठिकाणी कल्पित पदार्थ भासतो, ज्या ठिकाणी ब्रह्म होतो त्याला अधिष्ठान वेदांत शास्त्रात म्हणतात. परंतु वेदांत शास्त्रांतर्गत जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान या ठिकाणी ग्रहण करायचं नाही. अधिष्ठान म्हणजे सरळ सरळ आश्रय अर्थ ग्रहण करा. तरी जम प्रकृतीचे अधिष्ठान म्हणजे जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे, म्हणजे जोपर्यंत आपण शरीरामध्ये राहतो, शरीराच्या ठिकाणी जोपर्यंत आपलं तादात्म्य आहे, शरीराशी तादात्म्य अभिमान आहे, तर तोपर्यंत मी हे कर्म करतो, मी हे कर्म टाकतो हे म्हणणं पूर्ण अज्ञानाचं आहे. याविषयी बरं ठीक आहे, प्रकृतीचं कार्य आपण शरीर घेतलं. प्रकृती म्हणजे काय? कारण की प्रकृती कोण? शरीराला जरी म्हटलं तर प्रकृतीकरिता आपल्या वेगवेगळ्या व्युत्पत्त्या येत असतात. पहा की एक श्लोक दिला, सत्वम रजस्तमश्चैव गुणत्रयम उदाहृतम साम्यावस्थिती रेवैषा प्रकृती परिकीर्तिता. साम्यावस्थिती रेवैषाम. आता रे तैषा. सत्वम रजस्तमश्चैव गुणत्रयम उदाहृतम. 3 गुण सांगितले. कोण? एक सत्वगुण, दुसरा आणि तिसरा, असे 3 गुण सांगितलेले आहेत. येतेषाम साम्यावस्थिती ही, या 3ही गुणांची साम्यावस्था तिला प्रकृती असं म्हटलं जातं.
सत्वम रजस्तम इति गुण प्रकृती संभव आपल्या गीतेमध्ये एक गुणांचं कथन केलं. पण या तीनही गुणांची साम्यावस्था तिला प्रकृती म्हटलं जातं. याची उत्पत्ती जसे शब्द प्रकृती शब्दामध्ये तीन आहे, प्र कृ आणि ती. मग आता याच्यामध्ये पहिला प्र आणि कृती हे वेगळे वेगळे शब्द आहेत. प्र वेगळा, प्र उपसर्ग आहे आणि कृती तीन प्रत्ययांत शब्द आहे. त्यानुसार अर्थ करताना केला एक ठिकाणी प्रकृष्टवाचक प्रश्च कृतिश्च सृष्टिवाचक सृष्टौ प्रकृताया देवी प्रकृतीसा प्रकीर्तिता. म्हणजे प्रश्च प्रकृष्टवाचक, प्र हा अतिशयतेचं द्योतक आहे. अतिशयता द्योतित करणारा प्र हा शब्द आहे. कृतिश्च सृष्टिवाचक आणि कृती जगत सृष्टी बोधित करणारा आहे. सृष्टौ या प्रकृता देवी जगाच्या सृष्टीमध्ये जी प्रकृत कारणभूत देवी आहे तिला प्रकृती असं म्हटलं जातं. म्हणजे जी प्रकृष्ट उत्पन्न होणारी सृष्टी, जगाच्या सृष्टीमध्ये जी प्रकृष्ट कारण आहे तिला म्हणतात प्रकृती. किंवा जर शब्दशः विचार केला प्र कृ आणि ती याच्यामध्ये एका एका गुणाचा संवेश अर्थात एक एक गुण एक एका शब्दानं कसा ग्रहण करावा त्याचं दिग्दर्शन केलं. गुणे प्रकृष्टे सत्वे सत्वेच प्र शब्दो वर्तते श्रुतौ. प्रकृष्टे गुणे अथवा प्रकृष्टे सत्वे. प्रकृष्ट जो गुण सत्व गुण या सत्वगुणाविषयी श्रुतौ प्रशब्द वर्तते. म्हणजे प्रशब्दानं प्रकृष्ट असणारा सत्वगुण ग्रहण केला जातो. दुसरा कृ शब्द मध्यमे रजसी कृश्च. मध्यम जो रजोगुण आहे त्या रजोगुणाचं संबोधन बोधन करण्याकरिता कृ शब्द आहे. कारण की गुणांतर्गत रजोगुण हा मध्य आहे आणि प्रकृती या शब्दामध्ये कृ हा मध्य आहे. या दोघांचं साम्य असल्यामुळे कृ शब्दाने रजोगुण सांगितला गेला. व जो तमोगुण आहे ती शब्द तामस स्मृत आहे आणि ती शब्द तामस तमोगुणात्मक सांगितलेला आहे. या प्रकारे त्रिगुणात्म स्वरूपाया सर्व शक्ती समन्विता प्रधाना सृष्टी करणे प्रकृतीस्तेन कथ्यते. म्हणजे ही जी काही त्रिगुण स्वरूपा सर्व शक्तीने युक्त असणारी प्रधान तीच सृष्टी करत असताना तिला प्रकृती म्हटलं जातं. ही प्रकृती जोपर्यंत आहे तोपर्यंत मी करतो किंवा टाकतो हे म्हणणं व्यर्थ आहे. कारण की आपल्या अधीन व्यापार होत नाहीत. ते चेष्टा गुणाधीन ही सगळी चेष्टा प्रकृतीच्या गुणांच्या अधीन आहे. म्हणजेच प्रकृतीच्या अधीन आहे. भगवान तृतीय अध्यायामध्ये पुढे बोलतात प्रकृती क्रियमाणाने गुणैः कर्माणि सर्वशः प्रकृते गुणैः क्रियमाणाने सर्वाणी कर्माने. सगळी कर्म प्रकृतीच्या गुणांकडून केली जातात. म्हणजे प्रकृती ही सर्व कर्म घडवते. प्रकृतीकडूनच आपल्या सगळे व्यापार होत असतात. म्हणून ते चेष्टा आपैसी गुणाधीन असेल तो आपला व्यापार. चेष्टा शब्द आपणच रात्रीच पाहिला. पंटा व्यापार हिताहित प्राप्ती परिहार अनुकूल व्यापार हा चेष्टा. म्हणजे हित प्राप्ती आणि अहित परिहार या दोघांच्या अनुकूल. हिताहित प्राप्ती परिहार जसे मागे नाही हिताहित दिले की नाही पुढे प्राप्ती परिहार क्रमाने जोडायचा. हित प्राप्ती आणि अहित परिहारानुकूल व्यापार
हिताच्या प्राप्तीकरिता आणि अहिताच्या निवृत्तीकरिता परिहाराकरिता जो व्यापार केला जातो त्याला म्हटलं जातं चेष्टा. मग हे सगळे व्यापार हिताच्या अनुकूल होत असतील, हिताच्या प्राप्तीकरता आपले व्यापार होत असतील किंवा अहिताच्या निवृत्तीकरता व्यापार होत असतील, हे सगळे व्यापार कसे आहेत? चेष्टारूप आहेत. आणि हे सगळे चेष्टा प्रकृतीच्या अधीन होऊन मनुष्य करतो. अर्थात आपले सगळे काम जर प्रकृतीच्या अधीन असतील तर मग मनुष्यानं आता करावं तर लागणार. मग कोणतं करायचं? ज्ञानोबा पुढे बोलतात, देखे विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निघाले इंद्रियांचे. आपल्याला कर्म करण्याचा फार कंटाळा, म्हणून जर आपण काय करतो, बरोबर खाणं पिणं जाणं काही सोडत नाही. का सोडता? काही सोडत नाही. परंतु संध्यावंदन म्हटलं तिथे लगेच समस्या येते. मग मौली बोलतात, देखे पहा, समजून सांगतात आपल्याला, देखे चेतुले विहित कर्म ते सळे जरी ओसंडले तरी इंद्रियाचे स्वभाव निमाले काय? अर्थ पहा, देखे म्हणजे पहा, तुम्ही सुद्धा पहा, लक्ष द्या. जेतुले विहित कर्म, जेतुले म्हणजे जेवढे, विहित कर्म ते म्हणजे जेवढे विहित कर्म आहे ते सळे जरी ओसंडले, ते सगळे जरी सोडून दिले तरी इंद्रियांचे, तरी सुद्धा इंद्रियांचे स्वभाव म्हणजे स्वाभाविक कर्म निमाले काय? ते नाहीसे झाले काय? अर्थात नष्ट होत नाही, ते तसेच राहतात. यामध्ये आपल्याला काय विहित कर्म म्हणजे जितकं विहित कर्म, विहित म्हणजे वेदानं करा म्हणून सांगितलेले, हे वेद ज्याला सांगतोय की हे कर्म वेद प्रतिपाद्य, वेदानं कर्तव्यत्व रूपानं सांगितलेलं जे कर्म त्याला विहित कर्म म्हणतात. आणि असं विहित कर्म आता पण संध्यावंदन असेल, प्रातस्नान असेल, देवपूजा असेल, ब्रह्मयज्ञ, वैश्वदेव, सायं संध्या, हे जे काही कर्म असते हे सगळं कर्म हे विहित कर्म आहे. आपण काय केलं? ते सगळं सोडून दिलं. तर मग हे सगळं जर सोडून दिलं मग आपले इंद्रियांचे स्वभाव बंद पडतात का? बरं, इंद्रिय कर्म करणं सोडून देतात का? बरं ठीक आहे, आपण काय करू, संध्यावंदन करणार नाही, दुसरं करणार आहोत की नाही? दुसरे कर्म करणार, मग ते अविहित असणार. मग ते अविहित कर्म केल्याने पुण्य होईल की पाप होईल? निश्चित रूपानं पापाचीच प्राप्ती होईल. आपल्याला पुण्याचा लेश सुद्धा लागणार नाही. म्हणून कधीही आपल्याला कर्म तर पाप नाही हलणार, हातपाय चालणार, तुम्ही काय नाही तर हूं तर करीत बसणार एका ठिकाणी, है ना? हातपाय तरी हलवत राहणार, काहीतरी केल्याशिवाय राहणार नाहीत. आपापले डोळे आपले पाहणं सोडणार नाही, कान ऐकणं सोडणार नाही, त्वचा स्पर्श करणं सोडत नाहीये, घ्राण गंध घेणं सोडत नाहीये. प्रत्येकानं आपापल्या क्रिया होतात. मग इंद्रियांचे सगळे स्वभाव नष्ट होतात का? नाही. माऊलीच स्वतःच सांगतात की काय काय होणार नाही. बोलतात की सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंद्र बुजाले परिमळून घे. अरे सांग बर, सांगे श्रवणी ऐकावे ठेले, कानांनी ऐकण्याचं बंद पडलं काय? की नेत्रीचे तेज गेले किंवा डोळ्याचे तेज म्हणजे दर्शन सामर्थ्य निघून गेलं? डोळ्यांनी पाहणं सोडलं का? अर्थात नाही. किंवा हे नासारंध्र बुजाले परिमळून घे, तुमचे नाकाचे छिद्र बंद पडले, तो सुगंध ग्रहण करत नाही काय?
अर्थात हे आपली इंद्रिय काम तर करणार, मग अविहित करण्यापेक्षा विहित कर्म करून आपलं कल्याण का करू नये? म्हणून माणसानं करावं तर मग कर्म टाकून चालत नाही, ते आपण कर्म केलंच पाहिजे आणि केल्यानंच काहीतरी पुढे आपल्याला लाभ होणार आहे. आता सगळं सरळ सरळ आपल्या समयानुसार सरळ सरळ ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती की क्षुधा तृषादे अर्थे कुंटलिया. अन्वय पहा, सरळच आहे. ना तरी प्राणापान गती बस खालून कुंटलियावरती द्या. प्राणाप्राण गती कुंटलिया की मती निर्विकल्प झाली की क्षुधा तृषादे अर्थी कुंटलिया. अर्थ ना तरी म्हणजे किंवा प्राणापान गती. प्राण जो हृदयामध्ये राहणारा वायू आहे त्याला प्राण म्हणतात, जो नाकाद्वारे येत जातो, आणि आधो वायू त्याला अपान म्हणतात. तरी प्राण आणि अपान हे मध्यंतरी असणारे जे व्यानाधिक आहेत त्यांचंही ग्रहण करा. प्राणापान आपण पाहतो, प्राण कुठे राहतो? हृदयामध्ये. तर्कसंग्रहामध्ये आपण श्लोक वाचतोय, हृदय प्राणो गुदेपान समानो नाभिमंडले. कोण? उदार कंठदेशस्थो व्यान सर्व शरीरगा. हृदय प्राणो हृदयामध्ये प्राण राहतो. गुदेपान गुदस्थानाच्या ठिकाणी अपान वायू राहतो. हृदय प्राणो गुदेपान समानो नाभिमंडल. त्या नाभिस्थानाजवळ कोणता वायू राहतो? समान. व्यान उदाहरण कंठदेश असतो. उदाहरण वायू कंठदेशामध्ये राहतो आणि व्यान हा सर्व शरीरामध्ये राहत असतो. या प्रकारे हे प्राणाची स्थिती आहे. म्हणजे हा प्राण वायू कोणत्या ठिकाणी कसा कसा राहतो त्याचं दिग्दर्शन केलं. आणि या प्राण आणि अपान यांची गती जर आपण कर्म टाकलं तर यांचं जाणं येणं बंद पडतं का? हा, उलट कर्म जर टाकलं तर यांचं जास्त सुरू होतं का? म्हणजे अनियंत्रित होतात, है ना. आपणही जास्त चालेल, प्राणही जास्त चालेल. म्हणजे प्राण नाही, प्राण तर राहतच, कर्म टाकलं का सुस्त पडत राहत. या प्राणापाण्यानं जे उपप्राण आहेत, नाग, कूर्म, कृक, देवदत्त आणि धनंजय यांचं सुद्धा ग्रहण करा. हे सगळे प्राणापानादी बंद पडले का? आता ते बंद पडत, कर्म सोडल्याने बंद नाही पडत. किंवा मती निर्विकल्प झाली. मती म्हणजे बुद्धी. जर आता कर्म सोडलं ते आपलं संकल्प विकल्प करणं, विचार करणं सोडते का? नाही. एकांतामध्ये कर्म सोडल्यावर बुद्धी जास्त पळत राहते, उलट जास्त विचार करते. तिला कामात लावलं तर ती तरी कामात लागते. म्हणजे मती ही आपलं काम सोडत नाही, निर्विकल्प विचार येत होत नाही की ही होत नाहीये. मग तो आपण कर्म टाकलं ते काय? किंवा की क्षुधा तृषादे अर्थी खुंटलिया, किंवा भूक आणि प्यास म्हणजे भूक आणि तहान यांची जी पीडा आहे ती समाप्त झाली नाही. भूक आणि तहान ही सुद्धा लागतच राहते. म्हणजे आपण सर्व क्रिया करतो त्या महाराजांकडे पण आपलं कोण? अच्छा, भागवत महाराज. नाव भागवत आहे ना. ते त्यांना विचारा, आपलं संध्या कर्म करायचं म्हटलं किती जवळचं वाटतं, म्हणजे जीवावर येतं, हे की नाही? आहे की नाही? असं होतं ना. मग तसं तुम्हाला नसेल होत, पण आपलं म्हणायला तुम्हाला तर का म्हणजे होतं की नाही स्थिती. आपल्याला जे शास्त्रानं सांगितलेलं आहे ते कर्म करा असं सांगितलं तर मनुष्याला करावं असं वाटत नाही. ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे
हे आपलं शास्त्र सांगतं, परंतु ब्रह्मचारी धर्म फिरावी गाव काहीतरी आता फिरावी नगरे है ना, अशी आपली स्थिती होते. म्हणजे शास्त्रविहित कर्म करावं असं वाटत नाही, स्वाभाविक प्रवृत्ती आहे की नाही. मग सांगा बरं, जर शास्त्रविहित कर्म नाही केलं दुसरं तर होणार. मग त्याच्यापेक्षा आपल्या अंतःकरणात कचरा आणून टाकण्यापेक्षा तो स्वच्छ केला पाहिजे ना. कारण की माहिती आहे ना, आपण शास्त्रविहित कर्म नाही केलं तर समजा तुम्ही संध्या केली नाही तर तैत्तिरीय उपनिषदात आपण पुढे येणार, हा तैत्तिरीयमध्येच तिथे काय देत होतं की ज्या अर्थी हा मनुष्य संध्या करत नाही, हा न केल्याने पाप होता असं नाही, परंतु करत नाही त्या अर्थी हा पापी आहे. ज्या अर्थी संध्या करत नाही, तुम्हाला पंक्ती दाखवेल, त्या अर्थी हा की हेत्वार्थ लक्षण हेत्वार्थ हे शत्रू प्रत्यय होता. शत्रू प्रत्ययाने या द्योतित केलं, ज्या अर्थी करत नाही हा वेळेला काम, त्या अर्थी पाप करू देत नाही, हा पापी आहे हे निश्चित होतं. कारण की तो का म्हणे नाड पाप ढाळे हिताळ हे निश्चित आहे, त्या हिताचं काम करू देत नाही. हे स्वप्नाव बोधू ठेले की चरण चाल विसरले, हे असो कायनी माले जन्म मृत्यू. माऊली बोलतात की ऐकारे हे स्वप्नाव बोधू ठेले. हे स्वप्नाव बोधू म्हणजे स्वप्न म्हणजे स्वप्न किंवा निद्रा. स्वप है ना, स्वप्ने धातूच आहे. स्वप्न म्हणजे झोपणे. हे स्वप्न आणि अवबोध. हे स्वप्न म्हणजे झोप आणि अवबोध म्हणजे जागृती. या अवस्था थांबल्यात काय, अर्थात या अवस्था थांबल्या नाही की चरण चाल विसरले किंवा पाय हे चालण्याची विसरणे, म्हणजे आपली जागृती संपली नाही, निद्रा ही अवस्था संपली नाही, पाय आपलं इकडं तिकडं फिरवणं सोडत नाही, हे राहू दे. काय सांगा, जन्म मृत्यू निमाले काय, जन्म आणि मरण हे संपले आहेत काय, अर्थात नाही. जन्म आणि मरण हे जसं सुरू आहे हे नित्य चालूच राहणार. मग आपण विहित कर्म का समजावं, विहित कर्म का सोडून द्यावं, म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत करावंच लागणार. मग माऊली बोलतात, हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागो नाही प्रकृती म्हणतात. आतापर्यंत प्रथम ओळीपासून पुढे, प्रथम ओळीमध्ये एवढंच सांगितलं, जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान आणि जे चेष्टा ते गुणाधीन अपैसे. हे जी काही ओवी आहे याच्यामध्ये चेष्टा आपल्या स्वतःच्या म्हणजे त्या होतच राहतात प्रकृतीच्या अधीन. म्हणून देखे विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निघाले इंद्रियांचे. सगळं आपण कर्म सोडलं तर इंद्रियांचे स्वभाव बंद पडतात काय, अर्थात बंद पडत नाही. मग प्रत्येक इंद्रिय सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुझाले, काय नाही घे परिमळ नाही घे, या प्रकारे होवे. या प्रकारे की प्राणापान गती निर्विकल्पक झाले मती, पण क्षुधातृषादी आर्थिक कुंडलिया आणि एक आत्ताची गेलेली ओवी, हे स्वप्न अवबोध ठेले की चरण चाल विसरले, हे असं काय निघाले जन्म मृत्यू. मधल्या ज्या 3 ओव्या आहेत, या 3 ओव्यांनी जे प्रत्येक इंद्रिय आहे ते आपल्या क्रिया करतच राहतात, त्यांच्या क्रिया संपत नाही हे सांगितलं. आता त्याचा उपसंहार करतात. माऊली बोलतात, हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, म्हणून प्रकृती त्यागो नाही प्रकृती कर्म त्यागो नाही प्रकृती म्हणतात. हे जरी काही न थकेची,
तरी सांडिले ते काही, म्हणून प्रकृती म्हणता कर्म त्याग नाही. हा अन्वय अर्थ पहा. हे जरी काही न ठकेची, लक्षात ठेवा, मी अन्वय विचारतो तुम्हाला लगेच. हे जरी म्हणजे हे मागे सांगितले सर्वनाम हे कधी पूर्व गोष्टींचा परामर्श करत असतं. हे सर्वनाम आहे. मग हे या सर्वनामानं पूर्व 3 ओव्यामध्ये म्हणजे श्रवण ऐकणं सोडत नाहीत, नेत्र पाहणं सोडत नाहीये, नाक आपला गंध घेणं सोडत नाहीये, म्हणजे सर्व ज्ञानेंद्रिय आपापली क्रिया सोडत नाही. ज्ञानेंद्रियच काय, नंतर प्राण, पंचप्राण सुद्धा आपली क्रिया सोडत, निर्विक बुद्धी. पण आता तुम्ही पहा, सगळे जे अंतःकरण आहेत ना, सूक्ष्म शरीर, ते आपले कोणत्याच क्रिया सोडत नाही. जसे पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, प्रथम होईल पंचज्ञानेंद्रिय आपल्या क्रिया करणं सोडत नाहीये. तत्पश्चात द्वितीयमध्ये प्राणाप्राण गती यानं थांबल्या का नाही, यानं काय केलं, पंचप्राण आपली क्रिया सोडत का. निर्विकल्प आणि मती, हे अंतःकरण चतुष्टयाचा उपलक्षक आहे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे मती शब्दाने ग्रहण करावेत. म्हणजे बुद्धी आपलं काम करणं, आपलं जाणणं सोडत नाही. प्राणापान गती की निर्विकल्प माती झाले मते, हे असो क्षुधात्रशादी आरती ही की क्षुधात्रशादी आरती खुंटली आहे. आणि अंतःकरण नाही, त्या प्राणाचे धर्म आहेत क्षुधात्रशादी, हे सुद्धा बंद पडत नाही. पण आता कर्मेंद्रिय सुद्धा आपापल्या क्रिया करतात. हे सांगण्यात अवस्था म्हणजे पहिली ज्ञानेंद्रिय, प्राणापान, त्याच्यानंतर अंतःकरण चतुष्टय, नंतर प्राणाचे व्यापार म्हणजे प्राणाचे धर्म, तत्पश्चात या अवस्था की हे स्वप्नावबोध ठेले, स्वप्नाने अवबोध ही अवस्था कथन केली. पण चरण चालू विसरलेले, चरण यानं कर्मेंद्रिय ग्रहण करावीत सगळे. म्हणजे कर्मेंद्रिय आपले व्यापार करायचे विसरले का, आणि जन्म आणि मृत्यू या सगळ्या अवस्था, हे अस्तित्व, हे शकला भाव, जे भाव पदार्थ आहे त्याचे विकार, भाव है ना, जो भाव पदार्थ आहे त्याचे जितके षडभाव विकार आहेत ते सगळे विकार बंद पडत नाहीत. हे सगळे विकार होतात. म्हणून माऊली बोलतात, हे न थकीची जरी काही, हे जर काही बंद पडत नाही तरी ते सांडिले ते काही, म्हणून प्रकृती म्हणतात कर्म त्याग नाही. हे म्हणजे मागे सांगितलेलं सगळं ज्ञानेंद्रियाचे व्यापार, प्राणांचे व्यापार, प्राणाचे धर्म, कर्मेंद्रियाचे व्यापार, अवस्था, षडभाव विकार, हे सगळे हे जरी न ठकेची, हे जर सगळं बंद पडत नसेल तर सांडले ते काय, ज्याचा त्याग केला ते काय, आपण त्याग केला हे बोलणं ते काय कितपत आहे. अर्थात केवळ बोलणं मात्रच आहे. आपण एक बार त्याग केला तर सगळ्यांचा त्याग होत नाही, हे चालतच राहतात. म्हणून प्रकृती म्हणता कर्म त्यागू नाही. प्रकृतिमान म्हणजे देहाच्या ठिकाणी ज्याचा तादात्म्य अभिमान आहे, देहादिकाच्या ठिकाणी अभिमानवाल्या पुरुषांना या कर्मांचा त्याग घडत नाही. म्हणजे कर्म अपवाद निरंतर होतच असतात. कसे होतात ते म्हणतात, कर्म कराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, एरी धरी मोकली अंत करणे वाहिजे वाया. कर्म पराधीनपणे प्रकृती गुणे निपजतसे, एरी धरी मोकले अंत करणे वाया वाहिजे. अर्थ कर्म पराधीनपणे, कर्म पराधीनपणे म्हणजे कर्म हे पराधीन असल्यामुळे, परतंत्र असल्यामुळे
प्रकृती गुणे निपजतच आहे. प्रकृतीच्या गुणापासून उत्पन्न होत राहते. येरी म्हणजे ए रवी धरी मी कर्म करतो, मोकली मी कर्म टाकतो. हे अंतःकरणे वाया व्हायचे, हे अंतःकरणामध्ये व्यर्थच वाहिले आहे. म्हणजे व्यर्थच मी हे कर्म करणार असा अभिनिवेश धरणे हे व्यर्थ आहे. हे कर्म प्रकृतीच्या गुणामुळे नित्य होतच असतात. म्हणजे कर्म बंद पडत नाही, नित्य होत राहतात. अर्थात आपल्याकडून कर्म नित्य घडत राहतात. म्हणजे मी कर्म करेन किंवा मी कर्म टाकेन हे बोलणं व्यर्थ आहे. म्हणून मनुष्यानं पूर्व सांगितल्याप्रमाणे विहितच कर्म मनुष्यानं करावं आणि त्या कर्माने हळूहळू मनुष्य निष्कर्म स्थितीला प्राप्त होईल. या पुढे विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम शांती शांती शांती.